हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी स्वादिष्ट एकदम चविष्ट अशी शेवयांची खीर कशी करायची ते पाहणार आहे। मस्त अशी मलाईदार एकदम छान बनते बघा आणि एकदम टेस्टी बनते। एकदम छान साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी आपण शेवयांची खीर बनवलेली आहे। नक्की या पद्धतीने करून बघा, मस्त एकदम टेस्टी बनते। तुम्ही एकदा बनवली तरी तुम्ही परत परत याच पद्धतीने बनवणार, एवढी स्वादिष्ट चविष्ट अशी बनते। तुम्हाला बघून कळत असेल मस्त टेस्टी झालेली आहे। नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम कढईमध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे। आता एक मोठी वाटी मी शेवया घेतलेल्या आहेत। विकतच्या शेवया ज्या भाजलेल्या असतात तरी पण थोड्याशा मी तुपावर परतून घेते, म्हणजे छान टेस्ट येते। तुपावर 2 मिनटं अशा शेवया परतून घ्यायच्या। आता यामध्येच ड्रायफ्रूट्स घालून घेते मी। थोडेसे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत, ते मी शेवयांच्या सोबत 1 मिनटं परतून घेते तुपामध्ये। हे छान असं मी परतून घेतलेलं आहे 2-3 मिनटं। बघू शकता या पद्धतीने छान असा तुपाचा फ्लेवर यामध्ये उतरतो। आता यामध्ये मी दूध घालणार आहे शिजण्यासाठी। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडं पाणी थोडं दूध असं घालू शकता। इथे बघू शकताय मी दूध अंदाजेच घातलेलं आहे। 1 लिटरपेक्षा जास्त आहे दूध, बघू शकताय। आणि त्यातच थोडंसं मी शिजण्यासाठी पाणी घालून घेणार आहे। दूध घातलेलं आहे, मिक्स करून इथे मी घेते बघा या पद्धतीने। थोडंसं पाणी घातलेलं आहे, अंदाजे 1 ते 1.5 कप मी पाणी घातलेलं आहे छान शेवया शिजण्यासाठी। इथे बघा, साखर घातलेली आहे 1 छोटी वाटी। तुमच्या अंदाजाने साखर घाला, पण या प्रमाणात परफेक्ट गोड असं बनते। जास्त गोड हवं असेल तर अजून साखर वाढवू शकता। तर साखर घालून मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेते। याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे, बघू शकताय या पद्धतीने मस्त अशी उकळी यायला लागलेली आहे। गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे आणि इथे मी मिल्क पावडर घातलेले आहे। 10 वाले जे पाऊच असतात ते 2 घातलेले आहेत मी। छान असं मिल्क पावडर घातल्यामुळे याला छान टेक्स्चर येतं बघा, दाटसर अशी छान मलाईदार बनते, टेस्टी बनते। आणि मिल्क पावडर घालून मी मिक्स केलेले आहे। गॅसची फ्लेम कमी केलेली आहे। आता 2 मिनटं छान असं शिजवलेलं आहे बिना झाकण ठेवता। आता इथे बघू शकताय मी 10 ते 12 केसरच्या काड्या घातलेल्या आहेत आणि झाकण ठेवून 5 मिनटं ही शिजवून घेतलेले आहे मी। इथे बघू शकताय 5 मिनिटांनंतर छान असं हे दाटसर झालेलं आहे थोडंसं, आणि थंड झाल्यानंतर अजून दाटसर होते। त्यामुळे या पद्धतीने जास्त आपल्याला शिजवायची नाही बघ, फक्त 5 मिनटं शिजवायचे आहे। जास्त बघा नंतर दाटसर होते, त्यामुळे याचा कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची। इथे बघू शकताय यामध्ये सगळ्यात शेवटी मी वेलची पूड घालून घेते 1 चमचा। छान अशी आपली शेवयांची खीर तयार झालेली आहे। वेलची पूड घालून मी मिक्स केलेलं आहे मस्त, बघू शकता तुम्ही टेक्स्चर। अशीच गरम गरम खायला मस्त लागते। आता श्रावण महिना चालू आहे, तुम्ही प्रसादासाठी अशी मस्त छान दाटसर स्वादिष्ट अशी खीर तुम्ही शेवयांची प्रसादासाठी बनवू शकता। मस्त बनते बघा, नक्की या पद्धतीने बनवून बघा। ही छान अशी दाटसर होते बघा, जसजशी थंड होईल तशी। 5 मिनटंच मी छान शिजवून घेतलेले आहे, तरी पण छान दाटसर तयार झालेले आहे। मस्त गरम गरम अशी छान लागते बघा। नक्की या पद्धतीने तुम्ही शेवयांची खीर बनवून बघा, मस्त बनते। प्रसादासाठी छान अशी बनते बघा। बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। या पद्धतीने नक्की तुम्ही चविष्ट स्वादिष्ट बनणारी शेवयांची झटपट बनणारी खीर नक्की बनवून बघा। ही खीर 10 मिनिटात झटपट बनते, नक्की बनवून बघा। तुमची पण छान होईल, तुम्हाला बघून कळत असेल मस्त अशी झालेली आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।